नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर संवाद करतो। तर मित्रांनो, 70,000 मेगा भरती 2026 व्हिडिओ क्रमांक 4। तर चौथ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 2026 मध्ये ही चौथी मेगा भरती कोणती येणार आहे। तर हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। तर 70,000 मेगा भरती 2026 याबाबतचे ऑलरेडी मी 3 व्हिडिओ बनवलेले आहेत। ते जर तुम्ही पाहिले नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता। आता व्हिडिओ चौथा आहे। तर चौथ्या व्हिडिओमध्ये आपण राज्य उत्पादन शुल्क 2026 या भरतीबाबतची माहिती पाहणार आहोत। हो मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क याची भरती जाहीर केलेली असून 1213 जागा या ठिकाणी असणार आहे। तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे आणि जी पात्रता काय राहणार आहे। तर बघा मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क यामध्ये जे भरती येणार आहे यामध्ये स्टेनोची भरती असणार आहे, जवानी वाहन चालक आणि चपराशी, ठीक आहे, या जागा भरल्या जाणार आहे। लक्षात ठेवायचं, चपराशी, जवानी वाहन चालक आणि स्टेनो। तर बघा मित्रांनो, यासाठी वयोमर्यादा असते स्टेनोसाठी 18 ते 40 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 5 वर्ष अधिक। जवानसाठी पण 30 वयोमर्यादा आहे आणि चपराशीसाठी पण 30 वयोमर्यादा, म्हणजे 18 ते 40 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 5 वर्ष अधिक। त्याची पात्रता बघून घ्या। स्टेनोसाठी पात्रता मागितली जाते 10वी पास आणि संबंधित स्टेनो आणि टायपिंग। तसेच जवानसाठी जी पात्रता मागितली जाते फक्त 10वी पास। जवानी वाहन चालक यासाठी पात्रता मागितली जाते 7वी पास आणि ड्रायव्हिंग लायसन। आणि चपराशीसाठी पात्रता मागितली जाते 10वी पास, ठीक आहे। लक्षात ठेवायचं, चपराशीसाठी 10वी पास मागितली जाते आणि जवानसाठी पण या ठिकाणी 10वी पास मागितले जाते। पण जवानी चालक ही जी पोस्ट आहे याची पात्रता मागितली जाते 7वी पास आणि ड्रायव्हिंग लायसन। आणि यासाठी उंची मागितली जाते 165 सेंटीमीटर पुरुषाला जवानसाठी आणि महिलाला 160 सेंटीमीटर। महिलाला या ठिकाणी वजन मागितलेलं आहे 50 किलोग्रॅम आणि पुरुषाला चेस्ट मागितली आहे न फुगवता 79 आणि फुगून 5 सेंटीमीटर अधिक। आणि यामध्ये एक्झामचा सिलेबस दिलेला आहे, बुद्धिमत्ता, जीके, मराठी, इंग्रजी हा सिलेबस तुमचा राहणार आहे, ठीक आहे। यामध्ये जवान आणि जवानी वाहन चालक ही जी पोस्ट दिलेली आहे यासाठी 120 गुणाची लेखी परीक्षा होणार आहे आणि 80 गुणाची मैदानी चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। लक्षात ठेवायचं, मैदानी चाचणी होणार आहे जवान या पोस्टसाठी, चालक आणि जवान दोन्ही पोस्टसाठी। यामध्ये 1.5 किलोमीटर धावणे, 100 मीटर धावणे, गोळाफेक असे 3 इव्हेंट असणार आहे 80 मार्क्ससाठी। आणि महिलांसाठी पण असे 3 इव्हेंट ठेवलेले आहे। फक्त यामध्ये 1 किलोमीटर धावणे 30 गुण, 100 मीटर धावणे 30 गुण आणि गोळाफेक 20 गुण, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाते। संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। तर लक्षात ठेवायचं, भरती जाहीर करण्यात आलेली असून भरती जाहिरात आली की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि 26 मध्ये 5वी भरती कोणती येणार आहे याबाबतचा व्हिडिओ मी उद्या बनवणार आहे। त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।